मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट करते आणि व्हिडिओ प्ले करते. सर्वजण व्हिडिओ बघत असतात. पल्लवी म्हणत असते की तुम्हीच माझ्यावर राग धरून होता, अगदी मी घरात आल्यापासून. मोठी आई म्हणते की कारण तुम्हाला नकोच होती या घरात. पल्लवी म्हणते की पण आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की तुम्ही खोट्या आईच आहात. असं म्हणून मोठ्या आईने पल्लवीला खाली ढकललेलं असतं. मोठी आई म्हणत असते की बास झाला हा आगाऊपणा, लक्षात ठेव. तुला वाचवायला आता इथे शांतनू नाहीये. पल्लवी म्हणत असते की ज्या शांतनूंना सख्खा मुलगा म्हणवता तुम्ही त्यांच्याच जीवावर उठलात. मोठी आई म्हणते की कोण सख्खा? माझा सख्खा मुलगा फक्त विनायक आहे. पल्लवी म्हणते की म्हणूनच तुम्ही त्यांच्या गाडीचा घातपात करण्याचा प्रयत्न केला. यावर मोठी आई म्हणते की हो, केले मी त्याच्या गाडीचे ब्रेक फेल. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. पल्लवी मोठ्या आईला म्हणत असते की आईंच्या बाबतीत सुद्धा असेच विकृत वागलात ना तुम्ही. मोठी आई म्हणते की एकदा नाही अनेकदा. किचनमध्ये गॅस ऑन ठेवून तिचं बरं वाईट करायचं होतं मला. मुद्दामच पाल टाकली होती त्या प्रसादामध्ये. कॉलेजच्या कार्यक्रमात मोठी पाहुणी बनून गेली होती ना, म्हणून तिच्या साडीवर चहा सांडला मी. तिने भाषण करू नये म्हणून तिच्या सरबतात औषध टाकलं मी. खरं म्हणजे आधी तिला संपवायचंच होतं मला, पण तो तावडे ऐनवेळी त्याचा नेम चुकला. शांतनूला आठवतं की पल्लवी आपल्याला तावडेबद्दल सांगत होती, पण आपणच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. शांतनू प्रचंड रागात असतो आणि बाकी सर्वांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. मोठे काका तर अगदी मान खाली घालून उभे असतात, तर मोठ्या आईची सर्व हत्यारं मोठ्या आईने खाली टाकलेली असतात. मोठी आई म्हणत असते की शांतनूला आदितीबद्दल खोटं नाटं सांगायला सुरुवात केली. भाऊजींना सुद्धा मी काय काय सांगतच होते. माझ्या मार्गातला एकमेव काटा होती ती आदिती, आणि मामांजींनी आपल्या नावावरची सगळी संपत्ती तिच्या नावावर केली. तेव्हाच मी संतापले. तिला पुरेपूर बदनाम करून तिला घरातून हकलून द्यायचंच ठरवलं मी. पल्लवी म्हणते की माझ्या विरोधात सुद्धा कारस्थानं केलीत ना तुम्ही. मोठी आई म्हणते की काय करणार, तू त्या आदितीचंच दुसरं रूप होतीस ना. तुला फक्त यातनाच द्यायच्या होत्या मला, म्हणून तुझ्या पाठीत सुरा मीच खुपसला. पल्लवी, मी किती वाईट करू शकते आणि काय काय कारस्थानं करू शकते याची कल्पनासुद्धा नाही आहे तुला. अगदी सुरुवातीपासून मी सगळ्यांना धाकात ठेवलं. विभावरी, मेघना, त्यांच्या आवडीनिवडी, छंद सगळंच बंद करून टाकलं. आणि प्रदीप भाऊजी तर सांगकामे होते. माझ्या हातातलं तर बाहुलच. हे ऐकून प्रदीपला सुद्धा मोठा धक्का बसतो. पल्लवी म्हणत असते की हो, पण का आणि कशासाठी एवढी विकृती. मोठी आई म्हणत असते की सूर्यवंशी कुटुंबावर माझी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी. शांतनूला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तो मागे जात डायरेक्ट सोफ्यावर बसून घेतो. पल्लवी लाईट्स ऑन करते. व्हिडिओ संपलेला असतो. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. पल्लवी मोठ्या आईला म्हणते की हे होते पुरावे. तुमच्या सगळ्या कारस्थानांची कबुली आज तुम्ही स्वतः दिली. आता काय म्हणणं आहे तुमचं? आहे तुमच्याकडे काही उत्तर आहे? मोठी आई समोर येते आणि म्हणते की खोटंय, हे सगळं खोटंय. मोठी आई म्हणते की विभावरी, गीता, ज्योती, मेघना, तुम्ही हिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. फार लबाड मुलगी आहे ही. मी असं कधी वागेल का? मोठी आई शांतनूजवळ येते. शांतनूच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत असते की शांतनू बाळा, तू तर अगदी लहानपणापासून मला ओळखतोस. मी किती माया केली आहे तुझ्यावर, केली आहे ना. अरे, सख्ख्या मुलापेक्षाही जास्त लाड केले तुझे, जीव लावला तुला. तेव्हा शांतनूला मात्र मोठ्या आईचं बोलणं आठवत असतं की माझा सख्खा मुलगा फक्त विनायक आहे. मोठी आई म्हणते की आदितीशी मी का वाईट वागेल रे? अरे, ती सुद्धा या घरातली सून आहे ना. शांतनू, तू सांग की मी कधी कोणाचा जीव घेईल? तुझा विश्वास बसतो याच्यावर, सांग ना. तुझी मोठी आई कधी कोणाचा जीव घेईल? इतकी वाईट आहे का रे मी? तेव्हा शांतनूला मोठ्या आईचं बोलणं आठवतं. तू तडफडत असताना मला तुला बघायचं होतं, आणि तेही सूर्यवंशींच्या सत्तेसाठी. मोठी आई म्हणत असते की शांतनू, तुला माहिती आहे ना या घरासाठी मी किती कष्ट काढलेत. या घरातल्यांच्या भल्यासाठी मी माझं रक्त आटवलंय रे. तुझ्यासाठी तर मी सगळं आयुष्य घालवलंय. मी तर तुला तुझ्या सख्ख्या आईसारखी. असं म्हणतात शांतनू मात्र प्रचंड रागवतो. तो मोठ्या आईचा हात झटकतो आणि म्हणतो की बास. त्याचा आवाज एवढा मोठा असतो की घरातले सर्वजण घाबरतात. शांतनू म्हणतो की बास झालं मोठी आई, आता एक शब्दही बोलू नकोस. मी रागात म्हणतो की काहीही ऐकायचं नाही आता मला तुझं. तर मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचे न चुकता अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. विनायक पुढे येतो आणि म्हणतो की आई बाबा आता जे काही बघितलं ते सगळं खोटं आहे ना? प्लीज मला सांगा ना, तुम्ही असं नाही ना वागलात, हे सगळं खोटं आहे ना? मोठे काका म्हणतात की हे सगळं खोटं आहे, हा व्हिडिओसुद्धा खोटा आहे. अरे आम्ही असं कशाला करू, आम्ही निर्दोष आहोत. शांतनू अरे हे सर्व खोटं आहे, तुझी मोठी आई तुझ्याशी कधी असं वागेल का? अरे ते सॉफ्टवेअर याने कोणीही खोटा व्हिडिओ बनवू शकतं. आम्ही असं काही करू शकतो असं वाटतं तुला? मोठी आई म्हणते की शांतनू तुझा माझ्यावर एवढाही विश्वास नाही आहे का रे? अरे ही पल्लवी काहीतरी खोटं नाटं सांगतीये आणि माझ्या नावावर खपवतीये रे. अरे या घरावरचं सुख आणि तुझं माझ्यावर असलेलं प्रेम हिला बघवत नाही ना? पण तुला माहिती आहे ना मी सख्ख्या आईसारखं प्रेम केलंय तुझ्यावर. अरे तुझी आई लहानपणापासून तुला सोडून गेल्यावर मीच तुझी आई झाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला जपलंय शांतनू, चांगले संस्कार केले, आता त्याची ही फळं मिळणार आहेत का मला? मोठी आई डोळे पुसते आणि म्हणते की तुझा विश्वास नाही आहे ना माझ्यावर? तू थांब मी आलेच, असं म्हणून मोठी आई आतमध्ये जाते. मोठे काका शांतनूला म्हणतात की बघितलंस किती यातना होत आहे तिला? अरे आता या वयात आम्हाला हे सगळं सहन करावं लागणार आहे का? अरे किती कठोर वागतोय आमच्याशी तू. अरे विनायक परदेशात गेल्यानंतर तूच तर आमचा मुलगा झाला होतास ना? तेव्हा तर सगळं ऐकत होतास आमचं. आत्ता काय झालंय तुला, बोल ना. तू आमची म्हातारपणाची काठी आहेस आणि तूच आता अविश्वास दाखवतोय. आम्ही गुन्हेगार आहोत असं तुला खरंच वाटते? सांग ना शांतनू, बोल. शांतनू मात्र प्रचंड रागात असतो. मोठी आई शांतनूचे लहानपणीचे कपडे घेऊन आलेली असते. ती म्हणते की शांतनू हे बघ तुझे लहानपणीचे कपडे, इतकी वर्ष मी ते जपून ठेवले. अरे आमच्या विनायकपेक्षाही तुझे हट्ट मी जास्त पुरवले, तुझे मी नेहमीच जास्त लाड केले, मग तुझ्याशी आम्ही कसं वाईट वागू? आणि तुला असं वाटतं का रे शांतनू की आम्ही तुझ्याशी वाईट वागू? बोल ना शांतनू, तुला असं वाटतं का रे? असं म्हणून मोठी आई रडत असते. तिचं लक्ष पल्लवीकडे जातं. पल्लवीला ती म्हणते की तुझ्यामुळं झालं हे सगळं, तू जबाबदार आहेस याला. हे असे खोटे व्हिडिओ दाखवून तू आम्हाला फसवतीये आणि आमच्या घरा फूट पाडतीये. तू मला माझ्या शांतनूपासून तोडतीयेस. अगं मी खोटारडी नाहीये, खोटारडी तर तू आहेस. मोठी आई विभावरीजवळ जाते आणि म्हणते की तू जरी छोट्या घरातून आली होती तरी तुला सांभाळून घेतलं ना मी. पल्लवी आतमध्ये जाते तर मोठी आई मेघनाला म्हणत असते, मेघना अगं तू सांग ना, मी कधी तुला सासूरवास केला का? विनायक इथे नव्हता तरी तुला जपलं, तुला आधार दिला. जा निघून माहेरी असं तुला कधी म्हटलं का? अगं मग सांग ना सगळ्यांना. तुम्हाला संसार कसा करायचा हेही माहीत नव्हतं, पण मी तुम्हाला सगळं शिकवलं. सांगा ना, तुम्हाला वाटतं का मी अशी वाईट वागेल ते? पल्लवी पर्स घेऊन आलेली असते. मोठी आई म्हणते की शांतनू मी तुझी शपथ घेऊन सांगते, ही मुलगी माझ्यावर सूड उगवते. मोठे काका मनात म्हणत असतात की विनायक अरे काहीतरी बोल, नाही तर आमचा खेळ संपेल. परंतु विनायक मात्र शांत उभा राहिलेला असतो. मोठी आई इकडं तिकडं बघत असते, परंतु सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावरच असतात. मोठी आई म्हणत असते की प्रदीप भाऊजी मला सांगा की हे कधी तुमच्याशी मोठा भाऊ असं म्हणून कधी वागले का? अहो तुम्हाला कितीतरी वेळा सांभाळून घेतलं यांनी. धाकटे दीर म्हणून मी तुम्हाला कित्येक वेळा पाठीशी घातलं आणि आता तुम्हाला आमच्याबद्दल काहीच बोलावंसं वाटत नाही. गीता अगं तू तरी काहीतरी सांग ना. ज्योती अगं असे खोटे व्हिडिओ बनवता येतात हे तूच मला सांगितलं होतंस ना? माहिती आहे ना तुला हे सर्व, अगं सांग ना तुझ्या दादाला. पल्लवी मोठ्या आईला म्हणते की मोठ्या आई मी दाखवलेल्या व्हिडिओवर नाही आहे ना तुमचा विश्वास? ठीक आहे हरकत नाही, पण माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे. पल्लवी तिच्या पर्समधून लिफाफा बाहेर काढते. लिफाफा बघून मोठ्या आईच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण जो लिफाफा मिळवण्यासाठी मोठ्या आईने आणि मोठ्या काकांनी प्रचंड प्रयत्न केलेले असतात तो आता पल्लवीच्या हातात असतो. विनायक मनात म्हणत असतो की आता सगळाच दारूगोळा घेऊन ही पोरगी मैदानात उतरली आहे. या दोघांना पार पोहोचवल्याशिवाय शांत बसेल असं नाही वाटत. मोठी आई पल्लवीला म्हणते की आता हे काय आहे तुझं दुसरं नवीन नाटक? अरे शांतनू यात काहीतरी खोटे कागदपत्र असणार, आणि इकडे माझ्याकडं. पल्लवी म्हणते की तुम्हाला माहीत नाही यात काय आहे ते? तुम्ही ज्या पुराव्यांच्या शोधात होता ना ते हेच. मोठ्या काकांना हे ऐकून मोठा घाम फुटतो. पल्लवी म्हणते की आज मी हे पुरावे सर्वांसमोर मांडते एवढंच आहे. मोठी आई म्हणते की अगं किती खोटारडेपणा करशील, आणि इकडे माझ्याकडे. असं म्हणून मोठी आई पल्लवीच्या हातातून तो लिफाफा हिसकवण्याचा प्रयत्न करत असते. दोघींमध्ये लिफाफ्यावरून ओढाओढ होत असते.
तेव्हा मोठे काका मनात म्हणतात की सुपर्णा, घे तिच्याकडून तो हिसकावून पुरावा आणि फाडून टाक. परंतु विनायक लिफाफ्याला हात लावतो. तेव्हा मोठ्या आईला असं वाटतं की विनायक माझ्या बाजूने बोलणार आता. पल्लवीचा देखील नाईलाज होतो, त्यामुळे पल्लवी लिफाफा सोडते. विनायकने कागदपत्र हातात घेतल्यावर मोठी आई म्हणते की अरे विनायक, बघ त्याच्यात काय आहे. ही पोरगी सगळ्यांना फसवतीये. तुझ्या आईवडिलांवर विश्वास आहे ना? तेव्हा विनायक म्हणतो की नाही, अशा आईबाबांना मी नाही ओळखत. हे ऐकून मात्र मोठे काका आणि मोठ्या आईला पुन्हा जोरदार धक्का बसतो. विनायक म्हणत असतो की माझे आईवडील हे खूप साधे सरळ आहेत. माझ्या आजोबांच्या विचारांवर चालणारे, असे स्वार्थी, लबाड आणि सत्तेसाठी हापापलेले नाहीयेत. मोठे काका म्हणतात की विनायक, अरे तू भानावर आहेस का? विनायक म्हणतो की बाबा हो, तुम्ही बोलूच नका हो. माझ्या नजरेतून आता तुम्ही कायमचे उतरलात. आई, अगं किती वाईट वागशील तू. आदिती काकूला मारायला निघालीस. पल्लवीच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणतो की ही माझी बहीण, हिचा जीव घेणार होतीस तू? शांतनू तर तुला मुलासारखा होता ना. माझ्यापेक्षा जास्त तू याच्यावर प्रेम केलंस आणि त्याचाही जीव घ्यायला निघालीस. आणि तेही का फक्त या सत्तेसाठी? तुम्हाला खरंच आज आई बाबा म्हणताना सुद्धा लाज वाटतेय मला. विनायकचं हे बोलणं ऐकून मोठ्या आईला आणि मोठ्या काकांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शांतनू मोठ्या आईला म्हणत असतो, तू माझी काय, विनायक दादाची काय, कोणाचीच आई होऊ शकत नाहीस. आई म्हणण्याची पात्रताच नाहीये तुझी. विनायक मोठे काका आणि मोठ्या आईच्या बॅग घेतो आणि बाहेर ठेवतो आणि म्हणतो की ताबडतोब इथून निघून जा. मोठी आई पल्लवीला म्हणते की तू आम्हाला आमच्या घरापासून तोडलंस. पल्लवी म्हणते की तुम्ही या घरातून निघून जावा असं कोणालाही वाटत नाही, परंतु घराच्या भल्यासाठी मी तुम्हाला अडवणार नाही. आणि विनायकने मोठी आई आणि मोठ्या काकांना बाहेर काढलेलं असतं आणि दरवाजा लावून घेतलेला असतो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते पूजा कांबळे, अपर्णा मायेकर, द्राक्षा खंडकर, योगेश टोनसाली, गौरव मुले, राजेंद्र क्षीरसागर, सुजित शिंदे, दीपाली तांबे, नरेंद्र जोशी, बिनी, सानिका साबळे, प्रवीण पाटील, गीता चंदेर, आरती वाडकर, शैला मांडगे, चंद्रशेखर भातवाडेकर, वैष्णवी हजाम, ऋतुजा पाटील, श्रीराम, अजय वाघचौरे, महादेव शिंदे, रेश्मा भगत,